हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री संत एकनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। मुक्ता माता की जय। पद्मा माता की जय हो। गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। गुढ्या तोरणे करती कथा गाती गाणे, तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे। मन मोहिले गोविंदे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। आज या ठिकाणी आपला असणारा पगाराचा दिवस आहे मायबाप, आणि काला आणि हाला 7 दिवसाचा सप्ताह असो किंवा 4 महिन्याचा चातुर्मास असो किंवा आपला चालत असलेला हा वाबगाव ते देहू पायीवारीचा प्रवास असो, या प्रवासाची आज काय आपली सांगत आहे। केले कर्म झाले हो, आणि आपण आज आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो। तुम्ही म्हणसाल मुक्काम, तर पावलो पंढरी वैकुंठ नगरी, याच साठी केला होता अट्टहास। म्हणून आपण सेवेसाठी आज या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांची गवळण निवडलेली आहे, कारण आपण तुकोबारायाच्याच कुशीमध्ये आलोत। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कला कुसरे काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। श्री पंढरीशा पतित पावना एक विज्ञापना पायापाशी, अनाथ जीवा तव काज कैवारी। ऐशी चराचरी बिरदावळी, न सांगता कळे अंतरीचे गोज। आता तुझी लाज तुझ देवा, महायोग पिठेत ठेवी मरथ्यम। वरम पुंडलिकाय दांतु मुनींद्रयाः, समागतिष्ठन्त महानंद कंदम। परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका। प्रवचन रूपी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी आपण ज्याच्या आणि नगरीमध्ये आहोत ते रुक्मिणीश पंढरीश परमात्मा विटेवर उभे आहेत, त्या परमात्माच्या चरणी नतमस्तक होऊया। आपण ज्या मातेच्या कुशीमध्ये आहोत ती भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणीची गंगा, त्या भीमा चंद्रभागा मातेलाही नमस्कार करूया। आपण ज्याच्या सहवासामध्ये आलोत इथपर्यंत ज्या आईने आपल्याला कुशीमध्ये घेतलं मायबाप, ती आपली तुमची आमची सर्वांची आई वर। जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे महामेरू तुकोबाराय, या तुकोबारायच्या पालखी सोहळ्यामध्ये आपण सहभागी झालो। आणि आज ज्ञानोबाराया, तुकोबाराया, निवृत्ती दादा, मुक्ताई,
अनेक संतांच्या पालख्या पंढरपुरी नगरीला येऊन मिळाल्या आणि आपणही या पंढरपूर नगरीमध्ये गेली 2 दिवस झाले येऊन मिळालेलो आहोत. नाही त्या आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागती. हो, कशामुळे बरं? भक्तीच्या चाडाला आणि नावाला रूपाला तो परमात्मा या ठिकाणी आलेला आहे. भक्ताचं मनोगत आणि पूर्ण करण्याकरता तो परमात्मा या ठिकाणी आलेला आहे. म्हणून धन्य भाग्य जया जे देखती पंढरी. आपण भाग्यवान आहोत नाही बा. सेवेकरता आपण तुकोबरायची गवळण घेतलेली आहे आणि तुकोबराय आज गोकुळातल्या सुखाचं वर्णन करतात. गो नाम गायी कुळ, ज्याच्या कुळामध्येच गायी वळण्याची पद्धत आहे. बोलतो का आपण गायी? दादा चोपदार दादा, गायी कुठे येतात? गो नाम इंद्रिय, इंद्रिय रूपी गायी नाही का शरदराव? जे वळतात आणि ज्याला सांभाळल्या जातात ते गोकुळ आहे. त्या गोकुळातल्या गायी वळायच्या देवाने. देव कोण आहे? आत्मा हा देव आहे. प्रत्येकाच्या हृदयात कृष्ण परमात्मा आहेत. हृदय असता रामू. त्या गायी वळायच्या आणि अशा जर गायी वळल्या, गायी जर नाही पळू दिल्या, एक गाय रात्री किती परेशान करू लागली. एक गाय नाही का? त्या गायी वळायच्या आपल्याला. त्या गायी भरकुटू द्यायच्या नाही इकडं तिकडं. आणि त्या गायी जर का व्यवस्थित चरल्यानं, मन सगळ्यात मोठी गाय मनरूपी आहे. पहिला मनाजी मोठा फितवे खोर, यांनीच लाविला थोर घोर. औरा बुद्धाई आपुली पोर. नाहीतर धन्नी कोणाला कळाला तर, हा विचार जर धन्यास कळाला तर धन्नी धरून नेल की जय मायबाप नातराय म्हणतात. म्हणून त्या गायी वळायच्यात मायबाप. आणि ज्यांनी ज्या गोकुळात त्या गायी वळल्या गेल्या, ज्या गोकुळातल्या त्या गायी जाग्यावर थांबल्या, मग काय आनंद आहे. अहो, ज्या ठिकाणी काम नाही, ज्या ठिकाणी क्रोध नाही, ज्या ठिकाणी मद नाही, ज्या ठिकाणी मच्छर नाही, ज्या ठिकाणी वासना नाही, वासना वढाळ गाय गड्यांनो, वासना वढाळ गाय रे, नाही का? ती पहिल्यान बांधा. म्हणून काम वैरी जेथे ठाणेरी आणि येथे सरे वारी क्रोधाची. मग आईशे वैराग्य हे करी संकल्पाची सरे वारी. त्याच्यानंतर वाळवंटातला खेळ आहे मायबाप. काम क्रोध लोभ केली पायटणी, एकमेक लागती पायी रे, नाचती वैष्णव घाई रे. मग वाळवंटातला आनंद आहे. पण कधी? ज्या वेळेस गोकुळातला आनंद आपल्याला उपभोगायला मिळेल. गोकुळात किती आनंद आहे. ज्या गोष्टीचा पारही लागत नाही आणि अंतही लागत नाही. तुकोबराय म्हणतात त्याचा मी लेखन करायलो गाथा, पण गोकुळातल्या सुखाचा आनंद लिहिण्यासाठी माझी लेखन पुरत नाही. अंत आणि पार. पार म्हणजे किती दूरपर्यंत त्या सुखाचा प्रसार झालाय. पंढरपूर मध्ये तर आहे ते सुख, पण पंढरपूरच्या बाहेर बी बघा. तस एकदा का या हृदयामध्ये गोपाळ कृष्ण या गोकुळामध्ये अवतीर्ण झाले ना, तर मग गोकुळीच्या सुखा, या गोकुळीच्या सुखा अंत पार. हो, त्या सुखाचा अंत कधी होणार आहे? होतो का त्याचा अंत? मग तू अवघाची सुख रूप होशी, नाही का महाराज? जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. पण कधी? गोकुळामध्ये गोकुळामध्ये कृष्ण परमात्माचा जन्म व्हायला पाहिजे. जोपर्यंत तुमच्या गोकुळात कृष्ण परमात्मा जन्माला येत नाहीत ना, तोपर्यंत तुम्हाला सुख मिळत नाही. आपण पहिल्याच दिवशी सुखाची वही घेतली होती ज्ञानेश्वरी. मग तू
काय तरी अवधान कलेने दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईल. हो. आपल्या आता एकापेक्षा एक महाराज आमचे भागवतकार आहेत. एकापेक्षा ताई आमच्या दिंडी जवळपास 4-5 कीर्तनकार आहेत, 2-3 भागवतकार कथाकार आहेत. काय आमचं भाग्य. आणि त्या दिंडीमध्ये आम्हाला सहभाग मिळाला. आणि अशा लेकराकडून तुम्ही ऐकता बरं, लेकराचं कौतुक करता. महाराजांना म्हणलं, महाराज म्हणले नाही तुमचंच ऐकू द्या. असू द्या. काय ज्या गोष्टीचा कधीच अंत होत नाही अशी एक गोष्ट आहे. आता उपजते नाशे नाशे ते पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे उपजत ते नाशत आणि जे नाचत ते पुनरपी दिसत. पण ज्याला अंतच नाही असं जे सुख आहे ते अक्षय सुख ते गोकुळात आहे, इतरत्र नाही. मग कशामुळं बरं? याचं कारण काय सांगितलं की बाळकृष्ण आनंदा घरी. बाळकृष्ण कुठे राहतो? नंदाच्या घरात. आनंदाच्या घरात राहत नाही. ज्याच्याकडे दुःख आहे, ज्याच्याकडे चिंता आहे, ज्याच्याकडे शोक आहे, ज्याच्याकडे माया आहे, ज्याच्याकडे ममता आहे, ज्याच्याकडे लोभ आहे, त्याच्याकडे तो कृष्ण परमात्मा राहतो का? नाही राहत. नंदाच्याच घरी तो राहतो. बर, मग नंदाच्या घरामध्ये कृष्ण परमात्मा राहतो म्हणल्यावर त्या घरामध्ये राहणारे अनेक लोक आहेत ना, त्याला आनंद मिळतो का नाही? नाही मिळत. अहो एकदा का तो कृष्ण परमात्मा प्रगट झाला ना तर मग सगळ्याला तो आनंद देतो. उच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखो निया. त्याच्याकडे काही मग उंच नीच काय नाही, त्याला काय लागतं? फक्त भाव लागतो. थोर प्रेमाचा, त्याला दुसरं काही लागत नाही. असा गोपाळ कृष्ण परमात्मा ज्या वेळेस गोकुळात जन्मला त्यावेळेस बाळ कृष्ण नंदा घरी आणि आनंदल्या नर नारी. माणसाला तर आनंद झाला परवाच्या झाला तो, आणि नारीलाही आनंद झाला. अहो बाल वृद्ध नर नारी सर्व आनंदी झाले. आणि मग अशा वेळेला तुकोबराय म्हणतात, प्रवचन चालू आहे नंतर लावतो. बोला बोला. आपलं काय प्रवचन नाही यार, नाही कोणी येणार असला नाही ना, सोयराबाई का कुरुडवाडीचा ते मग गुढ्या लावलेल्या आहेत, गावाकडे तोरणे बांधलेले आहेत. म्हणजे काय? अहो ज्यांच्या हृदयामध्ये भगवान कृष्ण परमात्मा प्रगट झाले त्याची एक गुढी आनंदाची वेगळीच लावलेली असते. तो आत्म आनंदामध्ये लीन झालेला असतो. स्वानुभवामध्ये मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण. हो, तो स्वतःला विसरतो, तो परमानंदामध्ये लुप्त होतो. तो आनंद सांगितला. काय झालं? गुढ्या तोरणे करती कथा गाती गाणे. ते कथा करू लागले त्याचीच, गाणं गाऊ लागले त्यांचंच, आणि गुढी जीव भरू लागले ना, कारण त्याच्या चेहऱ्यावर जे तेज दिसू लागलं ते काही आगळं वेगळं दिसू लागलं. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे छंदे. त्याला एवढा छंद लागलेला असतो आणि त्याचं मन मोहून टाकलेलं असतं. मन मोहिले गोविंदे. त्याच्या मनावर एकदा का त्याच्या मनच का म्हणले, त्याचे डोळे वेधले, त्याचे कान वेधले, त्याची बुद्धी वेधली, त्याचं चित्त वेधलं नाही. मन हे सगळ्यापेक्षाही असणार काय आहे तर चंचल आहे. आणि ते मन काय एकदा त्यांनी वेधलं ना, मी मन माझे ऐशे करी, माझे भजनी प्रेम धरी, आणि सर्वत्र नमस्कारी मज एका ते. हो, अशा प्रकारे तुकाराम महाराज म्हणतात की हे होण्याचं कारण काय तर बाळकृष्ण नंदा घरी. या नंदाच्या घरामध्ये बाळकृष्ण आला की असा आनंद होतो. असा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ आणि सोपा या अभंगाचा अर्थ थोडा अध्यात्म दृष्टिकोन बघितला असा एक होता असेल. म्हणतो मी, असलच असं नाही बरं.
बस झाला ना अभंगाचा 10वा अर्थ. मग आता चला आणा बरला ह्या वाटाभर काला संपला आपलं. झाला काला झाला महाराज आणाला ह्या खांदी भार पोटी. अहो थोडस चरित्र राहिलं म्हणले, कारण काल्याचा नियम आहे कोणता? चरित्र ते उच्चारावे केले गोकुळी देवे. हो चरित्र फार मोठं आहे मायबाप. गोरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाये, नैनी वाहे तोय सांग तसे. काय सांगू लागली पृथ्वी? पृथ्वी म्हणू लागली ब्रह्मदेवा सोसवे ना भार, मला हा भार सोसत नाहीये. व्हायले काय म्हणले? माता पाचारी खोई शब्दबान, कांते लागे मृदू भाषण, तयाच्या भारे धरारत नाही वळ दुःखी दुःखी होतसे. नाही का? आई बापाला त्रास मुलगा देत आहे आणि भूमीला भार होत आहे. भूमीवरी दैत्य मातले ते. हो आणि मग कृष्ण परमात्मा म्हणले चला आपण अवतार धरू आता. पण शेषा म्हणला मी नाही धरीत अवतार. कळाले म्हणतो एकदा 14 वर्षाचा उपवास घडा मागच्या अवतारामध्ये. आणि मग त्याला म्हणले दादा तू अनुज म्हणजे तू मोठा हो आणि मी लहान होईल. मग सर्व काही आखणी झाली आणि वसुदेव देवकीचं लग्न लागत असताना लग्ना माझे विघ्न वढवले. हो रथाच्या खाली भड आकाशवाणी झाली, तिळभरी जरी होय अभिमान आणि देवा तो भार. अरे ज्या बहिणीचा तू आनंद व्यक्त करतोस एवढा अभिमान आहेस, कंसा हिच्यापासून येणारा 8वा मुलगा तुला मारणार आहे. आणि मग केस धरले वसुदेवे हात धरी. याला आपल्याला असं धावतं पडायचं. हो आणि बंदी मध्ये टाकलं बरं. हो एका पाठीमागे एक मुलं होऊ लागले. कंसाच्या हातात मुलगा दिला आणि कंसाने ते बाळ पाहिलं. बाळ पाहिल्याच्या नंतर कंसालाही दया उत्पन्न झाली. कंस म्हणला ताई माझ्या मुलाचा माझ्या हातून माझा मृत्यू जे ते 8व्या बाळापासून आहे ना, याचा कशाला मी घात करू आणि कशाला बाला त्याचं पातक घेऊ. परत केला. बहिणीला आनंद काय होतो? बहीण म्हणते बघा बहीण बंधूचा कळवळा तव तू जाणी शिरे दयाळा. हो आपल्या नवऱ्याला सांगू लागली. एवढ्या पुन्हा परत निरोप आला. नारद महाराजांनी काम काय केलं? अरे उचत मोज आणि पुन्हा ते बाळ नेलं काय? असं करता करता आणि 7वा गर्भ राहिला. 7वा गर्भ तो गायब झाला. मायेनं नेऊन कुठं घातला दादा? रोहिणीच्या उदरी घातला मायेचा. आणि खबर कळाली भेवामुळे म्हणले काय झालं? गर्भ गेला. 8वा गर्भ राहिला. मग म्हणे द्या माझ्याकडे खडगा आणून कंसाला मारेल. वसुदेव म्हणले का हिला देवकीला भूत लागलं की काय? आणि 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि गोकुळी कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी अवतीर्ण झाले. ज्या वेळेस परमात्मा अवतीर्ण झाले त्यावेळेस 8 वर्षाची सावळी गोमटी मूर्त उभी राहिली आणि कौसल्या माता म्हणल्या येणे रूपे श्री कृष्ण. हे बाळा या रूपात जर तू माझ्या सोबत उभा राहिला तर मी आई आणि तू बाळ कोण म्हणेल. नाही स्पर्शेले यवनीद्वार जन्माला असे अयोनी संभव. यवनीचा स्पर्श झाला नाही, अयोनी संभव बाळाचा जन्म झाला. हो पण काय होतं बरं? होय भक्ती केला तैसा उर्वी धरावी तिच्या. हो मग काय हो आई? लहान हो आणि लहान बाळ झालं. हो आणि लहान झाल्यावर आई बाळाकडे पाहू लागली आणि तळपाय बाळाचे पाहिले कसे दिसू लागले. इथून पाहायला सुरुवात केली आईनं बाळाची. हो पाय पाहिले तर पायी पद्म देखा यावांकित इंद्रधनुष्य मिरवे नभा तैशी समचरणीची शोभा लोपित बाळ सूर्याची प्रभा. हो असे पाय दिसू लागले. असं बघता गुडघे कसे, मांड्या कशा, कंबर कशी, छातीवर पाहिलं. हो नाभीमध्ये पाहिलं. सहस्त्राप्त मृता ब्रह्मयासी ठावणारी गता तयासी होनी कासाविषयी वर्ता आला. 1000 वर्ष ब्रह्मदेव नाभीमध्ये डुबलेले इथं. नाभीपासून ब्रह्मदेवाच्या कमलाचा जन्म झाला. कमलातून ब्रह्मदेवाची स्थापना झाली. आणि मग जयाचा पाहता कंबुकंठ जेथून वेदाची वाहती वाट. परमात्माचा कंबुकंठ म्हणजे कंठ पाहिला. तिथून 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण वाहू लागले. जयाचा पाहता कंबुकंठ. मातेने वर नजर टाकली तर ललाटीला त्रिवळी दिसल्या. जयाच्या आईशी ललाटीची त्रिवळी. सचित आनंद एक मिळी. सचित आनंद एकाच ठिकाणी आलेली दिसू लागली. बरं
सत म्हणजे काय, चित म्हणजे काय, आनंद म्हणजे काय. कौसल्या माता वेडी झाली. सचित आनंद एक वेळी, सत्पद ते ब्रह्म, चितपद ती माया, आणि आनंद पदी जया म्हटती हरी. आणि तो हरी नंदाचा तिथं जन्मला, आणि तो लहान होता पण ती तसा दिसू लागला. का बरं? तो तिला ती दृष्टी दिली होती आईला. आणि मग बाळ म्हणलं, आई मला इथं नको ठेवू, आता कुठं घाल नेऊन? नंदाच्या घराला, मजने गोकुळाला. कसं नेऊ म्हणला बाबा? अवघे रक्षे पाळ. तो सगळे बसलेले होते, डोळ्यात तेल घालून जागत होते. पण मोहिले सगळ्यावर मायेचं आवरण टाकलं, आणि मम माया, आणि आगळा उघडल्या गेल्या. वसुदेवानं पाठी म्हणणे घातलं. बरं, यमुनेला पूर काय चालला होता? तो यमुना माता दर्शना करता आल्या, पायाचा अंगठाक दिला, आणि माता दुभंग झाल्या. नंदाच्या घरी पोहोचल्या बरोबर सकाळी खबर कळाली, आणि खबर कळाल्या बरोबर ती बातमी काय आनंद आहे हो. एक धावती एकी पुढे, ताटी वाटी सुंट वडे. काय झालं म्हणले? अहो काय झालं बघा ना, गोकुळीच्या सुखा. आता तुम्ही मसाल पूर्वचन तर मंगवत संपला. आता हे सुरुवात केली, आता हे 4-5 वाजता आपलं भागवत चालू झालं. किती वाजता चालतं आई? 5 वाजता. 5 वाजता तुम्ही काही म्हणा, आता सुरू झालं चरित्र. नियम का तर जन्माला नाही का? तसं काय नाही. लाहे येऊ द्या, लाहे आलं की काला लगेच रानात धाडू. काय झालं? अहो आहा करता खबर कळाली, आणि अबाल वृद्ध नर नारी नंदा घरी दाले दाटी, नाही का, वान घेऊन या दाटी. हळूहळू बाळ मोठं होऊ लागलं, आणि बाळाचं जात कर्म नामकर्म संस्कार सांगण्यासाठी ब्राह्मण काका आले. काय नाव द्यायचं? ते मग आलाय. अरे वा, तुम्ही गडबडच करायला, भुका लागल्या काय? गर्ग महाराज आले, आणि गर्ग महाराजांनी त्याची ललाट पत्रिका वाचवली. ते म्हणलं, आई बाळ तुमचं छान आहे, पण एका जागेवर राहणार नाही, कारण अनेक ठिकाणी फिरणार आहे. काय काय करणार आहे? हो, कोणी म्हणती नंदाचा, कोणी म्हणती यशोदेचा. देवकी उदरी वाहिला, यशोदे सायाशे पाळीला. शेखी पांडवाच्या उपयोगाला. पहा, एकाला जन्माला, एकानं मोठा केला, आणि उपयोगाला पांडवाच्या आला. असं सगळं भैष्य गर्ग महाराजांनी सांगितलं. आणि मग मामळ भट आले, आता आले. ते म्हणू लागले लवकर दाबा. त्याला गडबड होती. कौस मामान धाडलं होतं, पण हे पाट वरुटे देवाच्या तोंडाकडे पाहू लागले. म्हणजे हे बामन काही सांगायला, देव ऐकायला. देव ऐकीत असते, त्याची ऐकण्याची कॅपॅसिटी संपली की मग उचलते. रात्री पाहिलं नाही तुम्ही? मऊ मेना हुनी आम्ही विष्णुदास, आणि भेदूया वज्रास समयाशी भले तरी देऊ. आणि लाठाळाच्या माथा मध्ये एक जण म्हणला, महाराज तुम्ही लोक असे कसे? मी म्हणलं, तू कोण आहेस? तू जर समोरून रावण असला ना, तर आम्ही हनुमान आहेत, लावा आमच्या शेपटी लाग, आणि जाळू द्या तुमची लंका. आणि तुम्ही जर राम असले तर तुमच्यासाठी आम्ही कोण येत? जटायू होत. आमचा प्राण गेला तरी चालेल, पण आमच्या रामाचीच सहकार्य करू. तुमच्यासाठी आम्ही कोण येत? गंधमाधन नावाचे वाढणार येत. कुंभकर्णानं असं गंधमाधनाला पकडलं आणि दाबलं. म्हणला, एकदा राजा रावणाचा विजय म्हणते. म्हणला, जान जायावर वचन. हो, मारलं तरी चालेल. पिळला असा त्याच्या अंगाचा शेंट, गोळा बनवला आणि फेकला, पण सोडलं नाही. त्याच्यासाठी कोण आहेत आम्ही? रामासाठी गंधमादन आहेत, हनुमान आहेत, जटायू आहेत. असो, त्या मामळ भटाची विटंबना केली. रावणानं अनेक लोक पाठवले. म्हणले, आशान जमत नाही दादा, तुम्ही गडबड करू नका. जर रोग जाय लिंब साखरे तरी काय रोग जाये दूध साखरे तरी लिंब का शेवावा. दूध साखर पेल्यान जर बिमारी जात असेल तर लिंबाचा पाला साल कशाला प्यायची? म्हणले, मग बाई म्हणले, मी आहे ना. मावशीनं चांगला वेश धारण केला आणि आली. आल्यावर लेकराला नेमकं चांगलं घालून यशोदे मातेने पाण्यात टाकलं होतं. म्हणले, आहेत का बाई घरी? माय आई कोण कानू बाई आली. तिला यशोदे सांगू लागले. म्हणजे कोण आहे माय? काय माहित, मी पाहिलेलीच नाही. आणि आली दडोदड घरात. हो, इतकं स्वरूप.
म्हणे माय आम्ही दरवर्षी तुमच्या वस्तीवर येतोत ना दिंडी घेऊन, आणि तुम्ही कशा ओळखीनात. आमचे वारकरी लय हुशार आहेत. अच्छा दण घरात जातात. त्या घरवाल्याला वाटतं हे आपले सोयरे पाहुणे ते काही थांबित नाहीत. काय करायचं बाबा, काय नाही, चार्जिंगला लावायचं आणि त्याच्या शॉपवर झोपायचं आणि करायचं रिमोटनं टीव्ही चालू. आता घरवाल्या काय घेता बाबा, चहा घेता का कॉफी घेता. तसं केलं पुतण्याचं सांगायला बरं दृष्टांत. आमची वारकरी नाहीत तसे. बरं बघायला तुम्ही कोणाला त्रास, कारण पुन्हा पुन्हा यायचंय ना, आणि त्याच बी आतुरता राहावं. हे विनोद सोडून द्या. माय म्हणले यशोदा तुम्हाला, ती म्हणले माय तुमच्या मोठ्या लोकायला आणि ओळखी पाळखी नाही ता. तुमच्या मावस बहिणीची, चुलत बहिणीची मी माम बहीण आणि दूध बहीण आहे ना. नातं कळालं का? आणि बाया कशा गुत्ती आता वस्त्रात, कपड्याच्या घड्याच काढ्या. म्हणे हे कोणचे टोपर बाळाला आणलंय, हे तुमच्या सुनेला आणलंय, हे तुमच्या नातीला आणलंय, ही नाती तुम्हाला आणली. यशोदेनं नाटी पाहिली, नेसा म्हणे माया देखत. यशोदे पण बाळ कुठे आहे म्हणे, बाळ झोपलंय माय. नेमकंच आंघोळ घालून बाळ म्हणला मी काय झोपा काढायला नाही आलो. बाळानं आवाज ऐकला आणि रडायला सुरुवात केली. बाई घरात गेल्या आणि पुतना म्हणल्या काय माय खोटं सांगती ग, बाळ तर जागच आहे. मांडीवर घेतलं, स्तन तोंडात दिलं. अनेक लेकरं मारीत वारली होती. हो, पहिल्याने विष पेलं, विष संपलं, रक्त पेलं, रक्त रेत ओढू लागलं. ते म्हणे सोडणार आहे मेल्या. ते म्हणला मी कोणाला धरीत नाही, आणि धरलं तर पुन्हा सोडत नाही. हो, हरी आला होता मग काहीची भय चिंता. नाहीतर माऊली सांगतात माझी भक्ता काय संसाराची चिंता. ज्ञानेश्वरी मध्ये हो, भक्त का वैर्या परी माझा व भक्त हो का वैरी हो, पण कोणाचा हो देव म्हणतात. हो, एका ठिकाणी सांगलं विषाचे निस्तन पाने मारू आली, नाही का. तिचाही उद्धार केला. आल्या का लाया. हो, तिचाही उद्धार केला, तृणासुराचा उद्धार केला, याचा अनेक दैत्याचा आले तेवढे हो मुक्ती दिली. बरं सायुजे सौरसू दिधला पुतणे, जी का विषाच्या निस्तनेपणे मारू आली, विष घेऊन मारायला आली, पण तिला पण काय दिलं, सायुज्य मुक्ती दिली. बरं आणि मग आता बाळ मोठं झालं. मोठं झालेलं बाळ मुकाट्यान बसतंय का. की घराणे येऊ लागले. घराणे काय होते, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. काय करू लागलं, शिंके तोडिले, मडके फोडिले, दही दूध सारे आणि खोड्या केल्या. दाढी विणीची गाठ काय बांधली. यशोदा म्हणली बापू आता असं नाही का, नाही काय आपल्या वंशात असं नव्हते ना, आमच्या कोळी नव्हते असे, हे एक पिशे हो. आणि आता तू शाळेत जाय बापू. कुठं धाडलं, शाळा कोणती, गाई वळायला. हो, खांद्यावर का घोंगडी दिली, कमरेला बासरी लावली. काल आमच्या ताईने सांगितलं बासरीचं महत्व. बाकीच्या देव लांब धरतात म्हणले, पण जीव पोकळीहीन म्हणतात, मोकळाहीन असा त्याला आधर तोंडाला धरतात. आधर धरो नेनू बाई ग, कोणी वाजविला नेनू बाई ग. आधर म्हणजे इथं धरला. आधर आणि सदर हे मला रात्री इकून म्हणलं आपण खालून कसं सांगाव. आधर आहे वरचा, खालचा आधर आहे, वरचा सदर आहे. इथं धरायला भाग्य लागतंय. त्यो येणू आधर धरला, आधर धरला येणू बाई ग, आणि कोण वाजविला नेनो बाई ग. म्हणजे तो आवाज येऊ लागला, पण कोण वाजविल्याला मेळ लाग ना. येणू वाजला की सगळ्या गायी जमा होऊ लागल्या, गोपाळ जमा होऊ लागले, आणि मग खेळ खेळू लागले. आता त्याचा खेळ होतो तू हा मामा. आता अनेक खेळाचं वर्णन आहे, पण खेळून खेळून गोपाळ दमले का नाही. काल किती खेळले गोपाळ. वाळवंटात, चंद्रभागेत, कुंडलिकाच्या समोर नामावलीची पालखी आली, निवर्ती दादाची आली, आडवी तुकाराम महाराज आले. त्याला भाग्य लागतं का नाही इतक्या उशिरा जाऊन पालखीचं दर्शन. वाटचालीमध्ये हे भाग्याच्या गोष्टी आहेत. बरं त्याच्यासाठी मागचं पुण्य लागतं. आणि मग टाइम झाला, ते म्हणले दादा कौरव खेळायचंय. खांदे भार पोटी भूक काय खेळायाचे,
सुख कौरव खेळायचा आता. म्हणले आटपाना खेळ अवघ्या खडकी सोडी आल्या मोठा, आजचा दही काला गोमटा. आणि एकाची इसरून राहिली, ही फक्त एकाची शिदुरी आली. बरं बोबड्याची आहे का? बोबड्याची नाही म्हण, या दुसऱ्या गवळ्याची. बाकीच्या शिदुरी आणल्या का नाही? माझे गडी कोण कोण, सगळ्या शिदुरी आणल्या. गोल आकार बसले आणि बोबड्या लांब बसला. कृष्ण म्हणे बोबड्या, ए बोबड्या. बोबड्या कुठे आहे? बोबड्या ते फटका नाही घोगड्या गेला येत नाही बघ. बोबड्या बसला रुसून. अरे ये म्हणे, ये इथं. बोबड्या काय म्हणला ऐका. बोबड्या म्हणला तूच ना मल तुपल्या म्हणलं तोले बाप्पा तुला ताल काय झाले थांबता. काय झाले म्हणला, तुम्ही थोरल्या थोरल्या पातला तेल येत, तुम्हामध्ये मी दलिबले दलिबी येत. तुम्ही मोठाल्या मोठाल्या पाटलाचे लेख येत म्हणला, तुमच्यामध्ये मी एकटाच गरीब आहे. मग गरीब असला मग काय झालं? अरे ताल दौली दाई येली, तिथा थिलोत लय दोल दोल झाला. तुम्ही थदल्याने लय लय थाला. मग थोलता मी दलिबले म्हणून मला थोलत हात दिला. काय म्हणू लागला? कृष्णा सांभाळ रे सांभाळ आपुल्या गाई, आणि आम्ही जातो आपुल्या भाई. ते म्हणले तसं नाही, एकट्यानं खाणं बरोबर आहे का? हो सगळे जण या. पण बोबड्या येत नव्हता. बोबड्या म्हणला देवा थांबता का, मी शिदुरी मही आणतो. आणि बोबड्या शिदुरी आणाय करता गेला. आई काय करीत होती घरी? घुम घुम करत ताक करीत होती. आणि गेल्या गेल्या आई म्हणली बोबड्या थांब, तुला शिदोरी बांधून देते. एक ताकाचा काय कर, एक गिलास पे. बोबड्याने एक गिलास पेला, 2 गिलास पेले. तिसरा गिलास घेतल्यावर आई म्हणे तू 2च गिलास रोज पेतायस, 3 पेत नव्हता. आई म्हणे माझ्या कान हलण्याचा आहे ग, आजच्या सारखं ताक काहीच गोड झालं नाही. त्या कृष्णानं सगळ्या गावात त्रास दिलाय म्हणली, आणि आता त्याला ताक नेऊ नको. तोंडात वळणी घेतली ना आईने हिसकावलं. बोबड्या म्हणला आई सोड सोड आई, आणि गुळणी घेऊन पळू लागला. तर गोपाळ म्हणते त्याची नका वाट पावती काही येईन. आवरा भुका लागल्या आता, जायचंय गावाकड. वातावरण कसं आहे, गाई घरी न्यायच्यात, गाई तान्हाळ्या येतात. देव म्हणते थांबा येतो. तेवढ्यात बोबड्या आला ना असा करतो, इकडं पान रस्ता सोडा. देव म्हणले गवळी म्हणले देवा बोबड्याला काय झाले? म्हणले तुला नाही कळणार, ते तुम्हाला बाकीच्या योगी याच्या खुणा. आणि रस्ता सोडा. ते म्हणला म्हणजे तोंडाचा जबडा असा मोठा करा. आणि आल्या आल्या देवानं आ केलं आणि गुळणी मारली बोबड्यानं. देव म्हणले अरे बापरे, घटकन गुळणी घेतली, बाकीच्या उलट्या व्हायल्यात रे. म्हणे वळमळ व्हायले. काय दिसल्या कानात नाक तोंडातून काय घाण चालली, नाकातून काय, डोळ्यातून ते पाणी घामाघूम झालता ना. देव म्हणला इतके गोकुळातले डेरे फोडले रे बापा, पण इतकं ताक नव्हतं. बोबड्या गोड अहंकाराचा फोडा, मायेचा फोडा, ममतेचा फोडा, मोहाचा फोडा. पण आजच्या ज्या डेऱ्यातलं ताक आणलंय बोबड्या, हे तुझ्या आईनं कुठं लपून ठेवलं होतं? ते ताक कसं होतं? थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला, गवळ्याचे ताक प्याले कोण पोरे ती चांगली. गवळ्याचं ज्या अर्थी देवानं ताक पेलं, ते पोरं का लय चांगली होती का? बरं भिल्लीचे बोरं खाल्ले, ती भिलिंग का लय चांगली होती का? पण देव काय करतो? अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. हो त्याला काय पाहिजे? अंतकरणातलं प्रेम पाहिजे आणि भाव पाहिजे. त्या काल्याचा आनंद चालला. इंद्रचंद्र वरून वेश बदलून बसले, पण तिथं पण देवानं त्याचे ताट सोडून दिले. कोणी व्हारे अधिकारी, त्याला अधिकार लागतो. नंतर ते गवळी म्हणले देवा आम्ही इसरलोत ना कृष्णा. अरे तुम्ही इसरले नाहीत, इसरवलेत. ब्रह्मदेवा तुम्ही सत्यलोकाचे राजे येत. महादेवा तुम्ही शंभू कैलाशीचे राजे, तिथला राजीनामा द्या आणि आमच्यात या. आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना. आणि मग हे त्या ठिकाणी ब्रह्मा सोपान तो झाला. भक्त आनंद वर्तला. महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ज्ञानेश्वर. आणि एक दिवस मग आमच्या सोपानानं माधवगिरी आणली आणि खडकावर बसली. एका मोठ्या दगडावर माधवगिरी सोडली. खाऊ लागले. सोपानाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सोपान रडतोय आणि रडताना सोपान पाहिला. मुक्ताई जवळ जातात. दादा आपल्याला झोपेत आई बाप टाकून गेले, त्यांची आठवण आली का दादा? नाही मुक्ती. हो
लोकांना तुमच्या झोळीमध्ये शेण टाकलं हो, इंद्रायणीच्या पाण्याला स्पर्श करू दिला नाही म्हणून रडता का? नाही मुक्ती. मुक्ताई पळत पळत जातात, माऊलीला घेऊन येतात. निवर्ती दादा, अहो बाप नसल्यावर मोठा भाऊ बापाची जागा सांभाळतो, बघानं सोपान रडतो, रोज आपण त्यालाच माधवगिरीला पाठवतो. निवर्ती दादा खळखळून हसले. आता बघा, एक भाऊ रडतो आणि एक भाऊ हसतो. मुक्ताई म्हणते, ज्ञाना अरे काय चाललंय मला कळत नाही. ताई रडती, दादा रडतात, मला पण रडू येतंय आणि हो हसतोय. काय चाललंय हे आपल्यात? तू म्हणला होता ना आई बाप गेल्यावर आपले दादा आपले बाबा येत. मुक्ते, आई गेल्यावर बहीण आईची जागा सांभाळती. मुक्ते, तू पण आई आहेस. आणि ज्ञानाय निघालात हसला. काय भानगड मुक्ते, तुला कळालं नाही? तुझ्या चिमुकल्या हातानं दादाचे आसू पुस बरं सोपानाचे. थंड आहेत का गरम? आणि मुक्ता ज्या वेळेस आसू पुसते त्यावेळेस थंड आसू होते. थंड आसू आनंदाचे असतात बरं. हो, आनंद होता. ए ज्ञाना, त्यावेळेस तू काला आम्हाला खाऊ द्याला नाही गोकुळामध्ये, पण आज आम्ही काल्याचे अधिकारी झालो. तत्पत त्याच न्यायाने आपण काल्याचे अधिकारी झालो. नाही बाप, आपलं काहीतरी भाग्य. वास्तविक पाहता कोणी नांदेडचे नाही का, तर कोणी परभणीचे. दादा तुमचा कोणता जिल्हा? हिंगोलीचे. पण आज वरबडोने पाला भरे तसे पोट आणि जगात बोभाट करू नये. त्यावेळेस रामावतारात पाला खाल्ला गोकुळात आपण. त्याच्या संग काय खाल्लं? दही दूध लोणी खाल्लं. म्हणूनच आपण आज वारी मध्ये आलो. लोक बघा हो, पाट टेकायचे. बाबा पाटावर उभे राहा ना. रावत नव्हतं, रावत एक मामा तुम्हाला. आपण त्या अधिकाराचे नाहीत ना. पाटावर उभं करून पाय धुवायचे, हळद कुंकाने पुसू, पाय लावण्यापूर्वी आधी पदरान पाय पुसायचे. पायाचं तीर्थ घ्यायचा आपला ते अधिकार नाही. पण आमच्या ज्ञानराजांनी, आमच्या तुकोबारायांनी जे कार्य करून ठेवलं गाथा रूपाने, माऊलीनी ज्ञानेश्वरी रूपाने. जसं एखाद्या वडिलांनी इस्टेट कमवावं आणि त्या इस्टेटीवर नाताना आयतं खावं, तशी माझ्या वडिलाची मिराशी गा. आज आपण किती दिवस झाले एकत्र आहेत, पण कधी कोणाला धक्का लागला, कोणी कोणाच्या अंगावर पाय दिला पण नाही. कोणी कोणाला फिरून बोलत नाही. कशाची एकच मत आहे? हो, हे मागच्या जन्मातलं पुण्य आहे. राम अवतार संपला, काय पाहिजे? बक्षीस वितरण चालू झालं. विभीषणाला लंका दिली, सुग्रीवाला किष्किंधा दिली. वानराने विचारलं तुम्हाला काय लागतंय? वानर म्हणले देवा आम्हाला तू पाहिजे. आता दृष्टी पुढे वैसाची तूर आहे. मग कृष्ण अवतारात गोकुळात पुन्हा विचारलं आता काय लागतं? देवा आम्हाला दुसरं काय लागत नाही. तो मज व्हावा, तो मज व्हावा आणि वेळोवेळा व्हावा पांडुरंग. आता दृष्टी पुढे ऐसाची तू. देव म्हणले अरे त्या पुंडलिक माझी वाट पाहतोय, मी पुंडलिकासाठी विटेवर उभा राहणार आहे. म्हणले मग देवा आम्हाला तुम्ही कधी भेटसाल? आमचा आनंद. तुम्ही जा म्हणले, कोणी आळंदीला जा, कोणी देहूला जा, कोणी सासवडला जा आणि मी तुमच्यामध्ये मिसळल. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म आहे का नाही? भेद भ्रम अमंगळ. सगळ्याच्या आत्म्यामध्ये ईश्वर आहे. आता बाबाची वय हे काही ना घेऊन चालायची नाही का? आपले ते पखवात घेऊन वाजवतात ते मुलं. आमची आजी त्याच्या गालात मारती, आजीच्या मांडीवर खेळतात नाही का? असो, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हा. तुकोबारायला आपल्याला तेच मागायचंय, कारण आपण परवासातले लोक आहोत. दादा आपल्याला कीर्तनाच्या भजनाच्या माध्यमातून रात्री बिरात्री गाडीवर फिरावं लागते. आणि गाडीवर फिरणं म्हणजे काळाच्या दाढेत चालणं हे बरं. जशी यावर्षी या वारीची आपली पूर्णता केली, तशी पुढीलही वर्षी आम्हाला वारीला घेऊन या म्हणा नाही का? सगळ्याला आईला म्हणा, सगळ्याला कुशीमध्ये घ्या. दिवाळीच्या सणाला भरा सगळ्या मुली जमा होत्या. पण एखादी मुलगी नाही आली ना तर आई तिची वाट बघते आणि मुलगी माहेरची वाट बघते. तशी असणार
हा सोहळा आहे मायबाप वारीचा. आजचा सोहळा आपला सांग झाला. कृत्य कृत्य झालो आणि इच्छा केली ती पावलो. कै मी उद्धार पावेल, कै कृपा करील नारायण. ऐशी तुम्ही सांगा संत जन आणि करा समाधान चित्त माझे मायबाप. एक दिवस जर आपल्या घरी 2 पाहुणे आले तर आपण म्हणतो हे पाहुणा कधी जातो. किती दिवस झाले आपण या माणसाच्या दरोज्यात बसलो, धरणं धरून बसलो का नाही. शुक्रवार शनिवार रविवार सोमवार 4 दिवस. पण काय या कुटुंबाचं प्रेम आहे हो. फार प्रेम आहे आपण. हा? प्रेमच नव्हे, हो. अलोट प्रेम म्हणले जाते त्याला. असो, झालेली सेवा याच ठिकाणी समर्पित करूया. अभंग होईल आता. कोणता होईल. काल्याचा कंठीधरी याला कृष्णमणी आणि अवघाजनी प्रकाश आणि